हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सगळ्यात ट्रेंडिंग असा ड्रेपिंग स्कर्ट कसा बनवायचा हे स्टेप बाय स्टेप एकदम इझी वेने शिकणार आहोत। कोणीही याला सहजपणे बनवू शकतो। इथे मी पेपरवर कटिंग करून दाखवले आहे, तशाच प्रकारे आपण कापडावरती कटिंग करायचे आहे। इथे मी पेपर घेतला आहे, त्याला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे। पेपरला फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला वरच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, कारण आपले मेजरमेंट्स खाली वरती होऊ नये यासाठी आपल्याला ती स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। त्यापासून आपल्याला सगळे मेजरमेंट्स ड्रॉ करायचे आहेत। आपण इथे पूर्ण उंची ही तुमची असेल ती घ्यायची आहे। इथे मी पेपरवरती सॅम्पल कट करून दाखवत आहे, तर इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे। तुमची जी असेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा कापडाचे पूर्ण जे उंची असेल ते घेऊ शकता। इथे आपल्याला बेल्टसाठी वगैरे एक्स्ट्रा मार्जिन घेण्याची गरज नाही आहे। इथे आपल्याला आता आपल्या कमरेचे मेजरमेंट्स घ्यायचे आहे, त्यासाठी इथे फॉर्म्युला आहे। आपण जिथे स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे तिथे आपल्याला मेजरमेंट्स तर ते जे मेजरमेंट्स येतील ते टाकायचे आहेत। यासाठी एक फॉर्म्युला आहे, हिप मेजरमेंट प्लस वेस्ट मेजरमेंट प्लस डार्ट डिवाइड बाय 2। तर इथे माझे हिपचे मेजरमेंट आहे 37 प्लस वेस्ट मेजरमेंट 32 प्लस टोटल कॅल्क्युलेशन करून माझे 35.5 मेजरमेंट आले आहे। तर त्या स्ट्रेट लाईनवरती आपल्याला 35.5 वरती मार्क करायचे आहे। तसेच आपण खालच्या लाईनला पण पूर्ण उंची घेतली आहे, तिथे 35.5 वरती मार्क करून तिथे +5 इंच एवढे ॲड करायचे आहे। तसेच मार्किंग 5 एक्स्ट्रा घेतलेले आपल्याला वरच्या साईडलाही करायचे आहे व तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मी कसे केलेले आहे। तर आपल्याला वेस्ट लाईनपासून खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करायची आहे। त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, हिप डिवाइड बाय 6 + 1। तर हे टोटल माझे आले आहे 7.18 हे माझे मेजरमेंट आले आहे। तर वेस्ट लाईनपासून खाली आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरती आपण 7.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत व तेच मार्किंग आपण पुढे स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहोत। हा ड्रेपिंग स्कर्ट सध्या खूप ट्रेंडिंग आहे व बनवणंही खूप सोपं आहे। अगदी इझीमध्ये कोणीही याला बनवू शकते। तुम्ही नक्की ट्राय करा व मला नक्की सांगा की तुम्ही कसा बनवला। इथे आपण आडवी लाईन ड्रॉ केलेली आहे, तर या आडव्या लाईनला आपण थोडेसे पुढेपर्यंत घेऊन जिथे आपले 35.5 चे जे मार्किंग आहे तिथून खाली आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्या ज्या दोन लाईन आहेत त्या जिथे कोई इनसाइड होतील तिथून आतल्या साईडला आपल्याला 3 इंच एवढे मार्किंग करायचे आहे। 3 इंच हे सगळ्या मेजरमेंटसाठी सगळ्या साईजसाठी सेम सगळ्यांसाठी फिक्स आहे। 3 इंच सगळ्यांनी घ्यायचे आहे। त्यानंतर आपण 5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन जिथे आपले मार्किंग आले आहे त्या मार्किंगला आपण 2 इंचावरती खालीपर्यंत एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता व 3 इंच जिथे मार्किंग घेतले आहे व 2 इंच ते दोन्ही आपल्याला असे सर्क्युलर शेपमध्ये त्याला जॉईन करायचे आहे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता व्यवस्थित। 3 इंच आपण जिथे मार्किंग घेतलेले आहे, जिथे आपले ते मार्किंग आतल्या साईडला घेतले आहे तिथून आपल्याला खालच्या लाईनला आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे, जिथे आपली पूर्ण उंची आहे तिथपर्यंत व खालच्या साईडला आपण थोडासा एक त्याला सर्क्युलर टाईपचा थोडा शेप देऊन घेऊ शकतो। ज्या तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही द्या, नसेल तुम्हालाही अशा प्रकारचे क्रिएटिव्ह स्टिचिंगचे आणि अजून क्राफ्टिंगचे व्हिडिओज पाहायचे असतील तर क्रिएटिव्ह प्रिया या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। हेच मेजरमेंट आपण आता कापडावरती कटिंग करून घ्यायचे आहे। फक्त आपल्याला आता इथे मी डार्ट कसा घ्यायचा ते सांगते। आपला इथे 2 इंचचा डार्ट आहे, तर आपण जिथनं फोल्ड केलं आहे तिथून आपल्याला 5 इंचावरती हा डार्ट 5 इंच सोडून डार्ट घ्यायचा आहे। तिथे आपण 2 इंचावरती डार्ट घेतला आहे, ते दोन्ही साईडला ड्रॉ करून घ्यायचे आहेत। आणि आता आपण स्टिचिंग कुठपर्यंत करायची ते पाहूयात।
आपले जे 3 इंच जे मार्किंग घेतलेले आहे तिथून खाली आपण 13 इंचवरती एक मार्किंग करून तिथून खाली आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. 13 इंचपर्यंत आपल्याला ओपन ठेवायचे आहे आणि तिथे कापड दुमडून आपण तिथे व्यवस्थित त्याला फिनिशिंग करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे कटिंग केली आहे, तर ते कसे दिसते आहे. जर तुमच्या साईजसाठी 13 इंच एवढे जास्त होत असेल किंवा कमी होत असेल तर तुम्ही ते कमी जास्त करू शकता. इथे मी कापडावरती कटिंग केलेले आहे, तर तुम्ही बघा कापडावरचे कटिंग कसे दिसत आहे ते इथे मी दाखवले आहे. इथे बघा मी डार्ट पण मेजरमेंट टाकलेले आहे. इथे कंप्लीट स्टिचिंग करून झाल्यानंतर आता इथे वेअर कसं करायचं ते दाखवते मी. जी तुमची स्टिचिंगची जी लाईन आहे ती पुढे आली पाहिजे. बघा इथे मी कसं केलेलं आहे. इथे 2 वेळा आपल्याला गाठण बांधतो तसे आपल्याला मोडपून घ्यायचे आहे व मागच्या साईडला येऊन त्याला गाठण मारायची आहे व ते गाठण झाकून घ्यायचे आहे आतमध्ये टाकून. तुम्हाला या ड्रेसचा फायनल लुक कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व तुम्हीही ट्राय करा.